3D माइंड IMIने छोट्या छोट्या गोष्टी तयार केल्या. कशासाठी? जीवन सुंदर आणि सहजपणानं समजण्यासाठी सुगम आणि छोट्या गोष्टीच उपयोगी पडतात. जसं आई आपल्या बाळाला वरणभात भरवते, तो खाऊ घालत असताना त्याची आधी स्वतः चव बघते, त्याचप्रमाणे या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण सुंदर आयुष्य जगण्यासाठी प्रेरित होऊया. प्रामाणिकतेची कसोटी. चाणक्याने एकदा आपल्या मंत्र्यांचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी त्यांना तांदळाचे घडे दिले आणि म्हटलं, हे 1 महिन्यानंतर परत द्या. एका मंत्र्यानं रोज थोडे तांदूळ काढून रेत भरली. जेव्हा घडे परत आले तेव्हा चाणक्याच्या लक्षात आले की एका घड्याचं वजन बदललेलं आहे. त्यांनी त्या मंत्र्याला म्हटलं, ज्याला लहान गोष्टीत प्रामाणिक राहता येत नाही तो मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी योग्य नाही, आणि त्या मंत्र्याला त्यांनी काढून टाकलं. ही पुढची कथा. शेतकऱ्याची तक्रार. एका शेतकऱ्यानं चाणक्याकडे तक्रार केली की एका राजकीय अधिकाऱ्यानं त्याची जमीन बळकावली आहे. चाणक्यानं लगेच अधिकाऱ्याला बोलवून पुरावे मागितले. पुरावे सादर न करता आल्यामुळे चाणक्याने जमीन शेतकऱ्याला परत दिली आणि अधिकाऱ्याला शिक्षा केली. त्यांनी सांगितलं, न्याय लांबवणं म्हणजे अन्याय करणं. पुढची कथा. विहीर आणि झाड. 2 शेतकरी विहिरीजवळ असलेल्या झाडावरून भांडत होते. एकाला झाड हवं होतं तर दुसऱ्याला विहीर. चाणक्य म्हणाले, ज्याला झाड हवं आहे त्याला विहिरीचीही जबाबदारी घ्यावी लागेल, कारण झाड विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. दोघांनी परस्पर निर्भरता ओळखली आणि ते शांततेत राहू लागले. शहाण्या नेतृत्वाने वाद मिटतात आणि सहयोग वाढतो. या प्रत्येक कथेचं तात्पर्य ओळखून आपल्या जीवनामध्ये त्याचा आपण अवलंब करूया. The test of honesty. Chanakya once wanted to test the honesty of his ministers. He gave them a pot of rice and told them to return it after a month. One minister secretly took out some rice every day and filled it with sand. When the pots were returned, Chanakya noticed the weight of the pot had changed. Because he was Chanakya, he confronted the minister saying, a dishonest man in small things cannot be trusted with great responsibilities. The minister was removed from his position. So I think we should follow the model of the story. Honesty is the best policy to lead a very happy life. The second story. The farmer's complaint. A farmer came to Chanakya complaining that a royal officer had seized his land unfairly. Chanakya immediately summoned the officer and asked for evidence of ownership. When the officer could not provide proof, Chanakya returned the land to the farmer and punished the officer, saying, "Justice delayed is justice denied." Justice must be swift and fair to maintain peace in a kingdom and in our lives, dear ones. The well and the tree is the third story. 2 villagers argued over a tree growing near a well. One claimed the tree while the other claimed the well. Chanakya ruled, the one who owns the tree must also care for the well, as its water feeds the tree. Both parties realized their mutual dependence and lived in harmony. The moral: wise leadership resolves conflicts by promoting cooperation and understanding. ईमानदारी की परीक्षा. चाणक्य ने अपने मंत्रियों की ईमानदारी परखने के लिए उन्हें चावल का एक घड़ा दिया और कहा, इसे 1 महीने बाद वापस लाओ. एक मंत्री ने हर दिन थोड़ा 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 चावल निकालकर उसकी जगह रेत भर दी. जब घड़े वापस आए तो चाणक्य ने देखा कि एक घड़े का वजन बदल गया है. उन्होंने मंत्री को कहा, जो छोटे कामों में बेईमान है उसे बड़े काम सौंपना खतरनाक है. उस मंत्री को अपने पद से हटा दिया गया. किसान की शिकायत. एक किसान ने चाणक्य से शिकायत की. एक राजकर्मी ने उसकी ज़मीन छीन ली है.
चाणक्य ने तुरंत उस राजकर्मी को बुलाकर सबूत मांगे। जब वह सबूत नहीं दे सका तो चाणक्य ने जमीन किसान को वापस कर दी और राजकर्मी को सजा दी। उन्होंने कहा, न्याय में देरी करना अन्याय है। न्याय जल्दी और निष्पक्ष होना चाहिए ताकि शांति बनी रहे। देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरूनी नेईल अशी कोणाची पुण्याई। देव अंतरात नांदे, देव दाही दिशा कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी। देव शोधुनिया पाही, देव सर्वभूता ठाई, देव सर्वभूता ठाई। देव मूर्तीत नामावे, तीर्थक्षेत्रात नादावे, देव आपणात आहे, शिर झुकवुनिया पाहे, शिर झुकवुनिया पाहे। तुझ्या माझ्या जड देही, देव भरून या राही, तुझ्या माझ्या जड देही, देव भरून या राही। देव स्वये जगन्नाथ, देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव अगाध अनंत। देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, देव विश्वाचे कारण। काळ येई काळ जाई, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही, देव आहे तैसा राही। देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई। देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी। The Tower of Babel. The Tower of Babel is a fable to explain why we humans speak so many different languages and why we live in so many different corners of the world. After the people built the Tower of Babel, imagining that they could reach heavens and from there rage against God, we were punished with the very thing we sought to avoid: dispersion throughout the world and different languages. We did not appreciate the gift of oneness. When God created us, we were all one. This oneness had kept us close to God Almighty. Love-filled hearts had kept us one. We come from God, so we had a heart filled with only love. But our greed to be greater than God has made us sufferers. We have wronged in the eyes of the Creator. In our world, we have begun to experience the spiritual repair. This realization came to us only because of the Almighty Creator, so that we once again come together as I am, and as I am I, because I is the intelligence. We call it the Creator, we can call it Devi, we can call it by any name. It is not about religion, it is not about caste, creed. It is all about oneness. The Creator is intelligence and intelligence is one. We all are one. We have come from the one multiplied into many, but we all are one. We are I am I.